सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण नागरी वस्त्यांचे विविध प्रकार बघितलेत. आज आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या तिसऱ्या प्रकरणातील भूमी उपयोजनाचा भाग बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे आपण राहत असणाऱ्या परिसराचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या निरीक्षणातून तुमच्या असे सहज लक्षात येईल की तुमच्या परिसरातील जमिनीचा वापर विविध पद्धतीने केलेला आहे. तर काही जमीन जी आहे ती नदी, झाडे यासारख्या नैसर्गिक घटकांनी व्यापलेली असते, तर काही जमीन जी आहे ती रस्ते, इमारती, मानव याकडून या मानवाकडून जमिनीवर बांधल्या जातात. आवश्यकतेप्रमाणे त्या ठिकाणी मानव जमिनीचा वापर करतो. भूमीचा वापर हा विविध कारणांसाठी केला जातो. त्यात निवास आहे, व्यवसाय आहे, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने किंवा मनोरंजन इत्यादीसाठी मानवाने जमिनीचा वापर केलेला आपल्याला आढळतो. आता भूमी उपयोजन जे आहे, या भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने 2 प्रकार त्या ठिकाणी केले जातात. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी नागरी भूमी उपयोजन. आता ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजन जे आहे ते नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा निश्चितच वेगळे असते. हे आपल्याला अगदी सहज लक्षात येतं. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो. याच्या उलट नागरी भागामध्ये भूमी उपयोजन हे निवास व विविध व्यवसायांशी निगडीत असते. याचाच अर्थ ग्रामीण भागातील भूमी उपयोजन आणि शहरी भागातील किंवा नागरी भागातील भूमी उपयोजन याच्यामध्ये आपल्याला फरक आढळतो. भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे जे वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता ग्रामीण भूमी उपयोजन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला आढळतं. त्यातला पहिला प्रकार या ठिकाणी आपण घेऊ की वनांखालील क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये जो काही भूभाग असतो, जमीन असते, त्यातला काही भाग जो आहे तो नैसर्गिक वनांनी आच्छादलेला असतो. नैसर्गिकरित्या वनस्पती अशा जमिनीवर उगवलेल्या असतात आणि वनस्पतींनी असा भाग जो आहे तो आच्छादलेला असतो. आणि म्हणून हा पहिला प्रकार या ठिकाणी केला जातो की वनव्याप्त प्रदेश किंवा वनांखालील क्षेत्र हा भूमी आच्छादनाचा एक महत्वाचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बिगर शेती क्षेत्र. आता बिगर शेती क्षेत्र म्हणजे काय, तर असं क्षेत्र की ज्या क्षेत्रावर शेती केली जात नाही, परंतु त्या जमिनीचा वापर हा वेगवेगळ्या कारणांसाठी मानव त्या ठिकाणी करत असतो. मग अशी जी जमीन आहे ती जमीन कशासाठी वापरली जाते, तर प्रामुख्याने वस्ती निर्मितीसाठी. म्हणजे आपण जी घरं बांधतो, वस्त्या बांधतो, त्याच्या खाली वापरली जाणारी जमीन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यांच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी जमीन, त्याच्यामध्ये रस्ते, कालवे,
रेल्वे मार्ग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत, दुकानं आहेत. या सर्वांसाठी वापरलेली जी जमीन आहे, त्या जमिनीचा समावेश हा बिगर शेती क्षेत्रामध्ये होत असतो. द्वितीय आणि तृतीय व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार किंवा वाढीनुसार या श्रेणीतील जमीन उपयोजनामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. म्हणजे जसजसं द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय वाढतात, तसतसं हे बिगर शेती क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसते. आता इथे बघा, इथे दुकानं आहेत, वस्त्या आहेत, रस्ते आहेत किंवा या ठिकाणी घरं आहेत, इथे रस्ता आहे, रेल्वे मार्ग आहेत. या पद्धतीने किंवा इथे कालवा आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी ही जमीन मानवाकडून वापरली जाते. अशा सगळ्या जमिनीचा, क्षेत्राचा, भूमीचा समावेश जो आहे तो बिगर कृषी क्षेत्रामध्ये किंवा बिगर शेती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होत असतो. जे भूमी उपयोजनाचा हा दुसरा महत्वाचा प्रकार आहे, बिगर शेती क्षेत्र. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ओसाड, ज्याला आपण नापीक म्हणतो किंवा अनुत्पादक भूमी म्हणतो. अशा भूमीचा यात समावेश होतो. मग कोणती जमीन ओसाड आहे, नापीक आहे? प्रामुख्याने बराचसा भाग आपल्या सभोवतालचा आपल्याला असा आढळतो की जो उंच सकल आहे किंवा डोंगराळ भूमी आहे, एखादा ओसाड वाळवंट असेल, घळ्यांचा प्रदेश असेल, जमीन असेल, तर या सर्वांचा समावेश जो आहे तो ओसाड भूमीमध्ये होतो, नापीक भूमीमध्ये होतो किंवा अनुत्पादक भूमीमध्ये होतो, की जी भूमी आपल्याला कोणत्याही तंत्राचा वापर करून शेतीसाठी किंवा कृषी व्यवसायासाठी वापरता येत नाही किंवा कृषी व्यवसायाखाली ती आणता येत नाही. मग अशी जी जमीन आहे ती जमीन ओसाड जमीन म्हणून ओळखली जाते. ती नापीक असते, तिची उत्पादन क्षमता अतिशय कमी असते, ती अनुत्पादक भूमी असते आणि म्हणून अशी जी जमीन आहे ती या तिसऱ्या गटामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होते. त्यानंतर चौथा प्रकार आहे पहा, कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. ग्रामीण भागामध्ये अशी काही जमीन असते की जी जमीन कायमस्वरूपी त्या ठिकाणी गवताचं आच्छादन असतं, त्या ठिकाणी शेती केली जात नाही. मग ही जमीन जी आहे ती कुरणं म्हणून त्या ठिकाणी वापरली जाते आणि अशा कुरणांवर त्या ठिकाणी गुरं जी आहेत, जनावरे जी आहेत ती पोसली जातात. आता ही भूमी प्रामुख्याने गावामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची असते किंवा ती शासकीय जमीन असते. म्हणजे या जमिनीवर गावातील ग्रामपंचायतीचा किंवा शासनाचा त्या ठिकाणी अधिकार असतो, मालकी असते. काही ठिकाणी ही जमीन अगदी फार थोड्याफार प्रमाणामध्ये खाजगी मालकीची असते आणि अशी जी जमीन आहे ही जमीन म्हणजे अशा गावातील ग्रामपंचायतीचं मिळकतीचं एक साधन असतं. म्हणजे त्या ठिकाणी अशा जमिनीचा लिलाव करून गुरांना चारण्यासाठी त्या ठिकाणी अशी कुरणं दिली जातात. ठराविक कालावधीसाठी त्या ठिकाणी विशिष्ट रक्कम घेऊन ग्रामपंचायतीकडून ती लोकांच्या सुविधेसाठी ही जमीन वापरली जाते. अशा पद्धतीने जी जमीन असते त्या जमिनीला आपण कायमस्वरूपी गायरान किंवा चराऊ जमीन असे म्हणतो. असे हे 4 प्रकार आपण बघितलेत. आता इथे आपल्याला बघा असे विस्तृत क्षेत्र जे दिसतं, जे मोकळं क्षेत्र आहे, गवत त्याच्यावर आहे आणि तिथे गुरं चरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर 5वा प्रकार आहे भूमी उपयोजनाचा, किरकोळ वृक्ष, पिके, वनराई जमीन. आता ही जी जमीन आहे ती निव्वळ लागवडीखालील जमीन नसते. आता ही जमीन जी आहे त्या जमिनीवर प्रामुख्याने काय असतं की फळबागा असतात, ज्या वर्षानुवर्षे फळांचं उत्पादन देतात. फळझाडांखालील जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा याच्यामध्ये समावेश होतो आणि बहुतेक अशी जी जमीन आहे
ती प्रामुख्याने खाजगी मालकीची असते. म्हणजे शेतकऱ्यांची स्वतःची जमीन त्या ठिकाणी ती असते. शेतकऱ्यांचा मालकी हक्क त्याच्यावर असतो. या पद्धतीने अशा फळबागांखाली, विविध प्रकारच्या फळझाडांखाली असणारं जे काही ग्रामीण भागातील क्षेत्र आहे, ते क्षेत्र या 5व्या प्रकारामध्ये समाविष्ट होतं. या पद्धतीने हा 5वा प्रकार आहे. त्यानंतर 6वा प्रकार आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. आता इथे ही जमीन पिकाऊ आहे, पण ती अनुत्पादक आहे, असा हा 6वा प्रकार आहे. मग अशी कोणती जमीन आहे की जी पिकाऊ अनुत्पादक असते? तर साधारणपणे ग्रामीण भागामध्ये जमिनीचा काही भाग जो आहे तो जर 5 वर्षांपेक्षा अधिक काळ पडीक असेल, लागवडीखाली न आलेली ती जमीन असेल, तर अशी कुठलीही जमीन या प्रकारामध्ये येते. म्हणजे या जमिनीचा पडीक काळ जो आहे तो 5 वर्षांपेक्षा मोठा असतो, 5 वर्षांपेक्षा अधिक असतो. अशी जी जमीन आहे, ही अशी जमीन त्या ठिकाणी पिकाऊ असते. 5 वर्षानंतर अशा जमिनीमध्ये आपल्याला पीक घ्यायचं असेल किंवा पुढच्या काळामध्ये जमिनीमध्ये पीक घ्यायचं असेल, तर अशा जमिनीची मशागत करून त्याच्यामध्ये भर घालून तिची गुणवत्ता वाढवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीखाली अशी जमीन आपल्याला आणता येते आणि म्हणून या जमिनी प्रकाराला पिकाऊ अनुत्पादक जमीन असे म्हणतात. आता इथे बघा, ही जमीन पडीक आहे, ही जमीन पण त्या ठिकाणी पिकाऊ आहे, अनुत्पादक आहे, पण 5 वर्षापेक्षा अधिक काळ ही जमीन त्या ठिकाणी पडीक असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी वेगवेगळ्या नैसर्गिक वनस्पती उगवलेल्या आहेत, आच्छादलेल्या आहेत. अशी जी जमीन आहे, या जमिनीला पिकाऊ अनुत्पादक जमीन असे म्हणतात. हा आहे 6वा प्रकार. त्यानंतर 7वा प्रकार आहे बघा, चालू पड जमीन. आता या प्रकारामध्ये काय होतं की एक किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या प्रकारामध्ये येते. म्हणजे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ जर जमीन पडीक राहत असेल, तर त्या जमिनीला आपण चालू पड जमीन असे म्हणतो. आता हा जो शेतीचा प्रकार आहे, हा शेतीचा प्रकार, जमिनीचा प्रकार, हा शेतकऱ्यांच्या जाणीवपूर्वक जमीन पडीक ठेवण्यामुळे निर्माण झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे शेतकरी काय करतो की जमिनीची उत्पादकता, सुपीकता वाढण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे शेतकरी साधारणपणे वर्षाचा काही काळ जो आहे ती जमीन पडीक ठेवतात आणि त्याच्यामुळे जमीन पडीक ठेवल्यामुळे काय होतं की नैसर्गिकरित्या ही जमीन कसदार बनते आणि तिची उत्पादकता वाढते आणि म्हणून शेतामध्ये जर आपण एका पाठोपाठ एक सलग पिकं घेत गेलो तर जमीन त्या ठिकाणी निकृष्ट बनते, जमिनीचा कस कमी होतो, उत्पादन क्षमता घटते आणि ती उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी जाणीवपूर्वक अशी जमीन जी आहे ती पडीक ठेवत असतात आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा हा जमिनीची उत्पादकता वाढण्यासाठी होत असतो आणि म्हणून अशी जी जमीन आहे जी 1 वर्षापेक्षा कमी काळ पडीक आहे, अशा जमिनीला आपण चालू पड जमीन असे म्हणतो. हा झाला 7वा प्रकार. त्यानंतर 8वा प्रकार आहे चालू पड शिवायची जमीन. आता चालू पड जमीन आपण बघितली की ज्याचा पड कालावधी हा 1 वर्षापेक्षा कमी असतो. मग चालू पड शिवायची जी जमीन आहे, 8वा प्रकार. आता या जमिनीचं वैशिष्ट्य काय आहे, भूमीचं वैशिष्ट्य आहे काय आहे की जेव्हा 1 वर्षापेक्षा कमी काळ जमिनीचा पड असतो त्यावेळेस तिला चालू पड जमीन आपण असं म्हणतो, बरोबर. आणि जेव्हा हाच कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असतो परंतु तो 5 वर्षापेक्षा कमी असतो, बरोबर. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ जमीन पडीक राहत असेल तर अशी जमीन या 8व्या प्रकारामध्ये येते. त्याला चालू पड शिवायची जमीन असे म्हणतात, बरोबर. ही जमीन सुद्धा लागवड योग्य असते. विशिष्ट पद्धतीने या जमिनीची मशागत करून तिची उत्पादन क्षमता वाढवून अशी जमीन लागवड योग्य आपल्याला करता येते. अशा 1 वर्ष ते 5 वर्षाच्या दरम्यान
पडीक असणारी जी जमीन आहे तिला चालू पड शिवायची जमीन असे म्हणतात. त्यानंतर शेवटचा 9वा प्रकार आहे तो म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. आता निव्वळ लागवडीखालील क्षेत्र जे आहे त्यामध्ये कोणत्या जमिनीचा समावेश होतो? ते प्रत्यक्ष शेतकरी ज्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये पिकांची लागवड करून उत्पादने घेतात, अशा सगळ्या जमिनीचा समावेश हा निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये केला जातो. म्हणजे प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतले जाते, अशा जमिनी या निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये येतात. इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय बघा. वेगवेगळ्या 3 प्रकारची चित्र इथे आहेत. पिकांची प्रत्यक्ष लागवड केलेली आहे. उत्पादनक शेतकरी घेत आहे. वेगवेगळी पिकं त्या शेतीतून वेगवेगळ्या हंगामामध्ये घेतली जात आहे आणि म्हणून अशी वर्षातून 1, 2 किंवा 1 पेक्षा अधिक पिकं शेतकरी जेव्हा जमिनीतून घेतात, तेव्हा या जमिनीचा समावेश जो आहे तो निव्वळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भूमी उपयोजन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकृत केलेलं आपल्याला आढळतं. या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भूमीचा वापर विविध प्रकारे ग्रामीण भागामध्ये करताना आपल्याला त्या ठिकाणी ग्रामीण लोकसंख्या दिसते. या पद्धतीने ग्रामीण भूमी उपयोजन हा भूमी उपयोजनाचा पहिला प्रकार या ठिकाणी संपलेला आहे. बाकीचा राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.